नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. आता सध्या आम्ही गावी आहोत, पण ते एक कोइन्सिडंट झाला होता. ते तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं होतं की गावाला यायच्या आदल्या दिवशी मी मार्केटला गेली होती, ठाणा मार्केटला गेली होती. आणि तिथे म्हणजे मी सम्राटसाठी पॅन्ट बघितली. पॅन्ट बघायची होती म्हणून गेली शॉपमध्ये. आणि सडनली सुरुवातीला पटकन तोंडातून हिंदीच आलं, सवयीचा गुण. आणि नंतर मला आठवलं की नाही, आपण सुरुवात मराठी बोलून करायचे. सो मी दुसरं वाक्य मराठीत, म्हणजे समोरचा व्यक्ती जो होता, आय थिंक भैयाच होता, तर मग हिंदीमध्ये बोलल्यानंतर त्याने हिंदीमध्येच रिप्लाय दिला. आणि जशी मी मराठी बोलायला सुरुवात केलं तसं त्यांनी पण सुंदर मराठी भाषेमध्ये मला रिप्लाय द्यायला सुरुवात केली. तेव्हा एक क्लिक झालं की याला तर मराठी छान येते, म्हणजे महाराष्ट्रातलं पण नव्हतं, पण दुसऱ्यांवरती फोर्स करता करता कुठेतरी आपल्याला हे पण करायला पाहिजे की आपल्यामध्ये पण त्या सवयी आपण बदलायला हव्यात. की आपण कोणी असून दे, परप्रांतीय असून दे, महाराष्ट्रीयन असून दे, कोणी असून दे, आपणही सुरुवात मराठीतच करायची आणि मराठीतच बोलायची. जर त्यांना मराठी येत असेल तर वेल अँड गुड, छान बोलतील. नसेल येत तरी समजून घेण्याचा प्रयत्न करतील आणि शिकतील. जर महाराष्ट्रात राहायचं आहे, आणि मला छान वाटलं की ते इतके छान मराठी बोलत होते. तुम्ही कमवा, काही हरकत नाही, मेहनत करताय, पण जर तुम्ही महाराष्ट्रात राहताय तर आमच्या भाषेला फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे. आणि त्याचा म्हणजे एक बोलतात ना, मान ठेवला पाहिजे आणि मराठी बोलली पाहिजे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.